नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 5 जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत आणि हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमाही होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काही महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमाही झालेले आहेत आणि याबद्दलचा व्हिडिओही आपण बनवलेला आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून चेक करू शकता. तर काही महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. ज्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला. जर तुम्हाला यापूर्वीचा हप्ता म्हणजे 11वा हप्ता जर मिळालेला असेल तर 12वा हप्ता नक्की मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवसाची वाट पाहावी लागू शकते. हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास 2 ते 3 दिवसांचा विलंब लागू शकतो. यासाठी पात्र असाल तर तुम्हाला हे पैसे 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होऊन जातील. मध्ये काही महिला काय करत आहेत, बँकेकडून SMS येण्याची वाट पाहत आहेत. काही महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत, परंतु त्यांना बँकेकडून SMS प्राप्त झालेला नाही. अशामध्ये त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या बँकेचं शिल्लक रक्कम चेक करायची आहे किंवा CSC केंद्रावर जाऊन तुमचं बॅलन्स हे तुम्ही चेक करू शकता. काही महिलांना SMS आलेला नाही, परंतु हे पैसे बँक खात्यामध्ये DBTने जमा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हीही बँकेच्या SMSची वाट न पाहता तुमच्या खात्यामधील शिल्लक चेक करू शकता. जर तुम्ही शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला दुसरी जर कुठली योजना सुरू असेल आणि त्याचे 1,500 रुपये येत असतील तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. परंतु जर तुम्हाला 11वा हप्ता मिळालेला असेल आणि 12वा हप्ता अद्यापही मिळालेला असेल तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुमचे आधार संलग्न बँक खाते चेक करा. तुम्ही ज्या महिलांना पैसे जमा झाले नाहीत त्यांनी 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे. तुम्हाला 11वा हप्ता मिळालेला असेल तर 12वा हप्ता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल. तुम्ही त्यासाठी काय करू शकता, तुमच्या बँक खात्याचे बॅलन्स चेक करू शकता. APS केंद्रावर जाऊनही तुमचे बॅलन्स चेक करू शकता. तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे पैसे लवकरच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील.